एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत आणि जरा आजारी आहोत आणि हिवाळ्यामुळे जरा आजारी पडलोय. सर्दी बिर्दी झाली आहे, खोकला झाला, विकनेस झाला आहे. लॉट्स ऑफ थिंग्स आर हॅपनिंग विथ मी. तरी पण मी मागचे काही ब्लॉग आहे ना ते एडिट करून आणि पोस्ट करायचं बाकी राहिलं होते, ते एडिट केले आज मी आणि तो आज पहिला ब्लॉग पोस्ट केला आहे. आणि त्याच्यानंतर आता मी बनवते संध्याकाळचा स्वयंपाक बनवते. सकाळचं काही रेकॉर्ड नाही केलं बिकॉज ॲज यू गाईज कॅन सी मी की थोडी आजारी आहे, त्याच्यामुळे मला काही खरंच सुचतच नाही, अशी गणगण होते फार. पण तरी म्हटलं आता एक ब्लॉग पोस्ट केला, पण आता पाहिजे ना काहीतरी स्टार्टिंग, तर म्हटलं आता स्टार्ट करते. आता मी बनवत आहे, कढई ठेवली आणि गिलक्याची भाजी बनवते ॲक्च्युली. आणि इकडे बघा मी भात बनवला आहे इथे, वाफ निघतो मस्त मोकळा मोकळा. आणि गिलक्याची भाजी बनवते, तर गिलकं कापून ठेवलं आहे हे बघा इथे. लसूण घेतला इकडे कुटून भाजीत टाकायला आणि आता जस्ट कढई ठेवली आहे, तर भाजी करून घेते आणि मग भेटते. उसळची भाजी, भात, चपाती बनवायची मला. आणि आज मी बनवत आहे गुलगुले, गुळाचे जे म्हणतो आपण. तुमच्याकडे काय बोलता आय डोंट नो, पण आमच्याकडे याला गुलगुले बोलतात. तर गव्हाच्या पिठामध्ये आपलं गुळाचं पाणी असतं ते टाकायचं, थोडंसं किंचितचं सोडा, किंचितचं सॉल्ट टाकायचं आणि तेलात सोडून द्यायचे आणि मग ते खायचे. खूप छान लागतात. भजे, लाईक अ गोड भजे, त्याला गुलगुले म्हणतात आमच्याकडे. ते मी आज बनवत आहे. हिवाळ्यामध्ये मोस्टली खाल्ले जातात, ते मी आज बनवते. तर चला तर दाखवते तुम्हाला मी कसे बनत आहेत. हे बघा, हे आहे तर ते पीठ, गव्हाचं पीठ आहे. त्याच्यात गुळाचं आपण हे गुळाचं टाकलं आहे मी पाणी आणि थोडा सोडा आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. की माझी मम्मी सांगते की गोड पदार्थांमध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव अजून एनहान्स होते. किंचितचं मीठ टाकलं आहे मी. तर ही बघा, ही आहे उसळची भाजी आणि ना इकडे आहे राईस, जो मी स्प्रूवाला दिला आहे त्यातला, आणि हा थोडासा ठेवला. गुल्यांसाठी तेल. प्लीज अवॉइड द मेस विच इज ऑन द माय गॅस स्टोव. तर मी एंड ऑफ द डे साफ करेलच. आणि मला थोडं बरं नाही आहे ना, त्याच्यामुळे मला किचनमध्ये जास्त दुर्लक्ष होते, आरामच होतो. हे बघा, एक सोडला मी आता. अदर वन. बघा किती छान फुलत आहे ते. तर हे जे असतात ना गोड गोड, आपण गुळापासून बनलेलं जे खातो ना, गव्हाचं पीठ आणि गुळापासून जे काही बनतं ना, हिवाळ्यामध्ये त्याने ना असं बॉडीमध्ये टेम्परेचर मेंटेन होतं त्याने. म्हणजे हे जरा गरम पदार्थ आहे असं म्हटलं जातं, जरा गोड गोड नाही का गुळाचं. बरेच लोक ना याच्या पुऱ्या करून खातात, कोणी कोणी असे गुलगुले करून खातात. काही काही लोकांचा सकाळचा नाश्ताच हा असतो. मोस्टली ना जे असे गरीब लोक असतात जराशे, त्यांच्याकडे जरा पावटी नाही म्हणता येणार, बट थोडेसे नाही का जास्त काजू बदाम वगैरे ते घेऊ शकत नाही. ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवतात काही लोक नाही का थंडीमध्ये, तर काही लोकांना पॉसिबल नसतं. तर ते लोक अशा पद्धतीने हे अशा गोष्टी बनवतात आणि खात असतात, ज्याच्यामुळे त्यांची बॉडी टेम्परेचर मेंटेन राहतं, विच इज गुड. हे बघा, आता झालं आहे बऱ्यापैकी.
आता मी ते काढून घेते आणि माझ्या परीला देते, माझ्या प्रिन्सेसला देते, प्रिन्सेसला.